चॅनलचे पत्रकार श्री गणेश सोनवणे, श्रीमती हर्षदा सोनवणे, श्री अमोल चांदूरकर, श्री सतीश देशमुख व श्री अंकुश गावंडे यांच्या विरुद्ध उपस्थित केलेली विशेषाधिकार भंग व अवमानाचे प्रकरण। समिती प्रमुख प्रसाद लाड शॉर्ट बसला का? सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री अमोल मिटकरी यांनी सत्यलढा स्थानिक यूट्यूब चॅनलचे पत्रकार श्री गणेश सोनावणे उर्फ सोनोने, श्रीमती हर्षदा सोनावणे उर्फ सोनोने, श्री अमोल नांदुरकर, श्री सतीश देशमुख व श्री अंकुश गावडे स्थानिक युवक यांच्या विरुद्ध उपस्थित केलेल्या विशेष अधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेष समितीचा अहवाल आपणास सादर करीत आहे। सभापती महोदय, थोडी याची पार्श्वभूमी सभागृहाला समजावून सांगतो। सांगा। सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने विशेष अधिकार समितीचा प्रमुख म्हणून समितीचा अहवाल जो सादर केला त्याची पार्श्वभूमी अशी आहे की अकोला येथील सत्यलढा यूट्यूब चॅनल व अन्य टीव्ही चॅनलवर सन्माननीय विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी बातमी तयार करून ती प्रसारित करून त्यामध्ये विधान परिषद सभागृहाचा सदस्य म्हणून ते काम करीत असलेल्या कर्तव्याप्रती गैरसमज पसरवून त्यांच्याबद्दल कपोकल्पित आरोप करून राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा व जनमानसात त्यांच्याबद्दलचे गैरसमज निर्माण करीत त्यांच्या विधान परिषद सभागृहाशी संबंधित कर्तव्यावर प्रतिकूल परिणाम होईल अशी अत्यंत आक्षेपार्ह टीका टिप्पणी व विधाने प्रसिद्ध केल्यामुळे उद्भवलेल्या विशेष अधिकाराचा व अवमानाच्या प्रकरणी विशेष अधिकार समितीचा अहवाल मी सभागृहात सादर केला आहे। समितीने या प्रकरणात एकूण 6 बैठका घेतल्या। तसेच सत्यलढा या स्थानिक यूट्यूब चॅनलचे पत्रकार गणेश सोनावणे उर्फ सोनोने, श्रीमती हर्षदा सोनावणे उर्फ सोनोने, अमोल नांदुरकर, सतीश देशमुख व अंकुश गावडे स्थानिक युवक या अवमानकर्त्याचे साक्षी पुरावे नोंदवले। पुढील प्रमाणे आम्ही शिफारसी केल्या आहेत। प्रस्तुत प्रकरणी गणेश सोनावणे उर्फ सोनोने, श्रीमती हर्षदा सोनावणे उर्फ सोनोने, अमोल नांदुरकर व स्थानिक युवक अंकुश गावडे यांनी विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य अमोल मिटकरी यांच्या संदर्भातील खोटी बातमी तयार करून ती सत्यलढा या यूट्यूब चॅनलवर त्याचप्रमाणे अन्य टीव्ही चॅनलवर चालवून त्यामध्ये सन्माननीय सदस्याबद्दल कपोलकल्पित आरोप करून सन्माननीय सदस्यांची राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याने त्याप्रमाणे विधान परिषद सभागृहाचे सदस्य म्हणून सन्माननीय सदस्य करीत असलेल्या कर्तव्याप्रती गैरसमज पसरवून त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये मते कलुषित करण्याचा प्रयत्न करून विधान परिषद सदस्य म्हणून त्यांच्या कर्तव्यावर प्रतिकूल परिणाम होईल अशी परिस्थिती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे निर्माण करीत सन्माननीय सदस्य विधान परिषद सभागृहाचा विशेष अधिकार भंग व अवमान केला अशा बेलगाम व बेपर्वा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी गणेश सोनावणे उर्फ सोनोने, श्रीमती हर्षदा सोनावणे उर्फ सोनोने, अमोल नांदुरकर व स्थानिक युवक अंकुश गावडे यांना 5 दिवसाची कारावासाची शिक्षा देण्यात यावी अशी शिफारस विधान परिषद विशेषाधिकार समिती करीत आहे। या प्रकरणामध्ये सत्यलढा यूट्यूब चॅनलचे संपादक सतीश देशमुख यांनी समितीसमोर साक्ष देताना प्रामाणिकपणे पश्चाताप करून दिलगिरी व्यक्त केली, म्हणून समिती त्यांचा दिलगिरी स्वीकारत आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्य अमोल मिटकरी यांनी त्यांची माफी मागितल्याने या संदर्भात माफी मागण्याची दृकश्राव्य चित्रफित समिती 8 जुलै 2025 रोजीच्या पत्रान्वये सादर केल्याने त्याचप्रमाणे सदर प्रकरणात त्यांना माफ करून त्यांच्याकडून भविष्यात अशी चूक होणार नाही अशी खात्रीपूर्वक हमी समितीला दिल्याने सतीश देशमुख संपादक सत्यलढा यूट्यूब चॅनल यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशी शिफारस समिती करीत आहे। कारावासात पाठवलेल्या व्यक्तीचे विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुक्त केले जाते। ही वस्तुस्थिती विचारात घेता विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वी संबंधित अवमानकर्ते यांची लगेच मुक्तता होऊन आवश्यक तेवढा त्यांचा शिक्षेचा कालावधी पूर्ण न झाल्यास विधान परिषदेच्या एका किंवा अधिक अधिवेशनात त्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षेचा एकूण कालावधी पूर्ण करण्यासाठी पुढील अधिवेशनात पुन्हा कारागृहात पाठवण्यात यावे अशी शिफारस करीत आहे। धन्यवाद। सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री अमोल मिटकरी यांनी सत्यलढा स्थानिक यूट्यूब चॅनलचे पत्रकार श्री गणेश सोनावणे, श्रीमती हर्षदा सोनावणे, श्री अमोल नांदुरकर, श्री सतीश देशमुख व श्री अंकुश गावंडे यांचे विरुद्ध उपस्थित केलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यात आला।